दिघे हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी सेंटरचे उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थित संपन्न। संगमनेर शहरातील नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या दिघे हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी सेंटरचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते रविवारी दुपारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ऐश्वर्या पेट्रोल पंप शेजारी नाशिक पुणे हायवे संगमनेर कॉलेज समोर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। उद्घाटन सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ, प्रवरा संस्थेचे कुलपती राजेंद्र विखे, ध्रुव विखे, डॉक्टर सर्जेराव कचकुरे यांच्यासह सामाजिक, राजकीय, धार्मिक, व्यावसायिक, वैद्यकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणांमुळे संगमनेर पंचक्रोशीतील रुग्णांना दर्जेदार उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला। ग्रामीण भागातील नागरिकांनाही गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्यासाठी हे हॉस्पिटल महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी म्हटले केले। उद्घाटनानंतर उपस्थितांनी हॉस्पिटलची पाहणी करून विविध विभागांची माहिती घेतली। आधुनिक पायाभूत सुविधा, सुसज्ज उपचार कक्ष आणि रुग्णकेंद्रित सेवांचे उपस्थितांनी कौतुक केले। कार्यक्रमाचे मान्यवरांचे स्वागत सौ निर्मला दत्तात्रेय दिघे व श्री दत्तात्रय झाल्याबाबत दिघे डॉक्टर सुनील दत्तात्रय दिघे, डॉक्टर प्रतिभा सुनील दिघे यांनी केले। उद्घाटन कार्यक्रम आणि आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। उद्घाटन सोहळ्यास संगमनेर शहरासह जोर्वे व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। मॅडम थोड़ा मागे थोडीशी मागे सरकार सगळे भरपूर जागा आहे सरकार मागे इथे समोर इथं फोटो ओके इथे ना इथे ओके दादा थोड़ा सीट मागे थोड़ा मागे सर समोर सर 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 इथे साहेब इथे साहेबांचं स्वागत करूया। सन्माननीय आमदार अमोल खताळ पुढे नियोजनासाठी गेले। यानंतर पुढील सन्मान येतो म्हणजे अनेक दिवस पीएमटी मध्ये सुद्धा काम त्यांनी केलंय आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी मंजूर झाली, विखे साहेबांचं आमदार अमोल खताळ यांचं खूप मोठं सहकार्य या सगळ्यामध्ये झालं
आणि असं एकमेव हॉस्पिटल आहे ज्याच्या शुभारंभाच्या दिवशीपासून ती योजना लागू होते. एकदा जोरात टाळ्या वाजूया साहेबांचंही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. ही सगळी योजना रुग्णांच्या सेवेसाठी आपण मंजूर करून दिली आणि त्याचा सन्मान होतोय. तर जोरात टाळ्या वाजून त्यांचे अभिनंदन करूया. कपिल साहेब 25 मध्ये काम करण्याची संधी सरांना मिळाली आणि ते काम पूर्ण करतात. यानंतर पुढील सन्मानित आपल्या प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त धन्यवाद. खाली पत्थरा फोडून आला दाबणारे कैक होते दगड धोंडे नित्य माती फोडून त्यातून एक तुम्ही गगनवेडे वृक्ष झाला. तसं हे स्वप्न उभं झालं. ते आई वडिलांची स्वप्नपूर्ती आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. काही पुढे अच्छा या कार्यक्रमानिमित्ताने आभार प्रदर्शन करण्यासाठी प्रथमे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे साहेब हे आज जे दिघे हॉस्पिटल मध्ये उद्घाटनासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तथा PMTचे कुलगुरू राजेंद्र विखे साहेब उर्फ तात्या व गुरु विखे साहेब हे पण ते कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहे. त्याच्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. खऱ्या अर्थाने मी PMT मध्ये आता 2 वर्षापासून काम करतोय आणि मला माझ्या एक आधारस्तंभ म्हणून राजेंद्र विखे साहेब म्हणजे तात्या ध्रुव विखे हे नेहमी मला यांनी सपोर्ट केला. आता हृदयरोग तज्ञ म्हणजे बोलायला सोपं आहे पण तेवढं सोपं नाही. ते हृदयरोग तज्ञ बनण्यासाठी पहिलं MBBS करावं लागतं. MBBS हे 6.5 वर्षाचं. नंतर MD करावं लागतं. MD 4 वर्ष लागतात. त्याच्यानंतर मी DM केलं. DM ला 5 वर्ष झाले. टोटल असे 16-17 वर्ष निघून जातात तेव्हा एक DM डिग्री भेटते. DM कार्डिओलॉजी मी केलं. हे JJ हॉस्पिटल मुंबई येथून केलं. त्याच्यानंतर ऍक्च्युली हा प्रवास 25 ते 26 वर्षापासून चालू झाला. 1999 मध्ये माझे आजोबा म्हणजे झेल्याबापू गणपत दिघे हे हृदयाचे पेशंट होते. तेव्हा माझे चुलते भाऊसाहेब दिघे यांच्यासोबत मी पुण्याला जात असतो. तेव्हा तिथे गेल्यानंतर मला जगदीश हिरेमठ डॉक्टरकडे गेलं. ते जगदीश हिरेमठची पर्सनॅलिटी बघून मला अशी इच्छा झाली की मी कार्डिओलॉजिस्ट बनायचं. त्याच्यानंतर मी ठरवलं जेव्हा मी 7वी-8वी मध्ये होतो तेव्हा मी ठरवलं की नाही मी एक दिवस कार्डिओलॉजिस्ट बनेल आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल चालू करेल. आज त्या गोष्टीला 26 वर्ष झाले. 1999 मध्ये बघितलेलं स्वप्न आज 2026 मध्ये पूर्ण होतंय. आणि वाईट गोष्ट अशी की मी 1999 मध्ये मी 8th स्टँडर्ड मध्ये होतो आणि मी तेव्हा फेल झालो होतो. म्हणजे मला एक XYZ शाळा आहे संगमनेरची त्यांनी मला काढून टाकले. मला संगमनेरमध्ये कोणती शाळा घेत नव्हती. तेव्हा मी सप्ता विद्या मंदिर जोरवे या ठिकाणी ऍडमिशन घेतले कारण गावात एवढा विचार केला जात नाही. ऍडमिशन घेतले जाते तेव्हा 40% होते. पण ज्या दिवशी ऍडमिशन घेतले मी त्याच्या नेक्स्ट इयर मी शाळेत पहिला आलो आणि त्याच्यानंतर मग सगळं हा जीवन प्रवास चालू झाला. त्यांचं 17 वर्ष गेले तेव्हा मी DM झालो. याच्यामध्ये जेव्हा सक्सेस असतं सक्सेसच्या मागे त्याग असतं आणि माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त त्याग केला असतं तर ते माझ्या आई वडिलांनी. आता वडील म्हणजे वडील 40 वर्ष झाले. वडिलांना डायबिटीस आहे. 2 टाइम इन्शुलिन घेतात पण ते मला कधीही बोलले नाही की तू ये बाबा तू शेती कर. कधीच नाही बोलले. त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले आणि नेहमी मला अभ्यास करण्यासाठी सांगितले. त्याचबरोबर आता आई प्रत्येक महिलासाठी आपला दागिना म्हणजे सर्व काही असते. पण माझ्या आईने माझ्यासाठी तेव्हा परिस्थिती हलाखीची होते तेव्हा माझ्या आईने ऑलमोस्ट सगळे सोनं तिचे मोडले तेव्हा पुढे माझं शिक्षण झाले. नाही तर प्राथमिक शिक्षण सुद्धा माझ्या शक्य नव्हते.
तर असा हा आमचा जीवन प्रवास. आता हे हॉस्पिटल सुद्धा 1.25 वर्षात आम्ही हॉस्पिटल पूर्ण केले. याच्या माग फक्त माझे वडील आणि माझी वाईफ प्रतिभा त्यामुळे हे शक्य झालं. नाही तर 1.25 वर्षामध्ये 28,000 स्क्वेअर फीटचं हॉस्पिटल बांधणं शक्य नव्हतं माझ्यासाठी. मी स्वतः 2 हॉस्पिटलला हृदयरोग तज्ञ म्हणून काम करतो. एक तर वेळ भेटत नाही. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत बिझी असतो. दिवसभर 100-150 फोन येत राहतात. त्याच्यामुळे हे शक्य होतं. पण हे सगळं माझ्या वडिलांमुळे आणि वाईफमुळे शक्य झालं. धन्यवाद. 8वीच्या वर्गात नापास होतून शाळा घेत नाही, तिथपासूनच जिवारी लागलेली ही जखम आज एवढ्या मोठ्या हॉस्पिटल पर्यंत येऊन पोहोचते. तर आई वडिलांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मुलगा प्रयत्न करतो, ही फार मोठी गोष्ट आहे. त्या दिवशी गौरव खर्डे सर इथं बसलेत आणि विखे साहेब सुद्धा होते कोल्हारला. त्यावेळेला एक वाक्य बोललो होतो की राजकारण्याच्या किंवा पुढाऱ्याच्या मुलानं पुढारी व्हावं हे नवीन नाहीये, शिक्षकाच्या मुलाने शिक्षक व्हावं हेही नवीन नाहीये, एखाद्या डॉक्टरच्या मुलानं डॉक्टर व्हावं हेही नवीन नाहीये. पण एक शेतकऱ्याचा मुलगा जिवारी लागलेले की जखम आणि स्वप्न पूर्ण व्हावं हे स्वप्न साहेब आहे. जोरात टाळ्या वाजवून त्यांचं आजचं अभिनंदन करूया. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय विखे साहेबांनी यावं, आज उद्घाटन करावं हे भाग्य आज आपल्या पदरात आहे. आणि म्हणून आज विखे साहेब या ठिकाणी उपस्थित. जास्त बोलणं उचित नाही, त्यांनाही पुढे जायचंय. पण त्या भगवान गौतम बुद्धांना एकदा एका बंधूंनी प्रश्न विचारला की मूलगंध, सारगंध आणि पुष्पगंध हे तीनही गंध वाऱ्याच्या दिशेनं वाहतात. असा एखादा गंध आहे का जो वाऱ्याच्या दिशेने वाहतो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा वाहतो? त्यावेळेला भगवान गौतम बुद्धांनी फार सुंदर उत्तर दिलं. माणसाच्या कीर्तीचा गंध असा आहे जो वाऱ्याच्या दिशेने वाहतो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा वाहतो. विखे साहेबांचं काम अवघ्या महाराष्ट्राला सध्या ट्रेंडिंगला माहिती आहे. आणि इतका जटिल प्रश्न सोडवण्यासाठी विखे साहेब संकटमोचक म्हणून धावून जातात. तर त्यांचा हा सन्मान करण्यासाठी डॉक्टर सुनीलजी दिघे, प्रतिभाताई यांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि सन्मान्य विखे महाविद्यालय पूर्ण केलं. शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून मुंबईमध्ये काम केलं, नंतर संगमनेरला काम केलं. 2026 ला त्या जानेवारीमध्ये आता राजीनामा दिला त्या पदाचा. आता हॉस्पिटलमध्ये सरांच्या खांद्याला खांदा लावून ही सगळी जबाबदारी पार पाडतायत. आणि म्हणून वुमन इज नॉट ओनली अ फॅमिली मेंबर, इट इज अ बॅकबोन ऑफ फॅमिली. सर हृदयाची स्पेशालिटी आहे, त्यांचं बॅकबोन इकडे. जरा टाळ्या वाजूया. ताईंना विनंती करतो, बोला ताई. सन्माननीय विखे साहेब, सन्माननीय राजेंद्र विखे साहेब, सन्माननीय ते आल्याबद्दल मला खूप, एक तर माझ्या हॉस्पिटलला त्यांचे पाय लागले हे खूप महत्वाचं होतं. कारण सगळ्यात ज्यावेळेस त्यांनी सर्वात पहिल्या सुरुवातीपासून जी पायाची मदत केली तर विखे साहेबांनी मला त्याच्याबद्दल खूप सहकार्य केले. आणि जो डॉक्टर सुनील दिघेंनी जे हॉस्पिटल जे उभं केलंय त्यांचं हे स्वप्न आज पूर्ण झालंय. आज दिघे हॉस्पिटल या मल्टी स्पेशालिटी सेंटरचं उद्घाटन संपन्न होत आहे. तर म्हणजे या निमित्तानं पहिल्यांदा की स्वर्गीय झेलेबापू दिघे पाटील ते म्हणजे त्यांचे आजोबा नाही, ते आमच्या वडिलांच्यावर अनेक वर्ष त्यांनी सहकारी म्हणून दोघं एकत्र काम केलं. त्यांच्याही प्रथमतः स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि आज डॉक्टर सुनील आणि त्यांच्या सहभागीवरती यांनी सुरू केलेला हा जो प्रवास आहे, आज त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला या अतिशय भव्य दिव्या अशा या दवाखान्याच्या बांधणीतून पाहायला मिळतं. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, संभाजीनगरहून आलेले डॉक्टर सर्जेराव कुसकुरे, ध्रुव विखे पाटील, कपिल पवार, जनार्दन आहेर, उपस्थित सुनीलचे सगळे कुटुंबीय,
सगळ्या जोरवळीचं हजर दिसतं मला. तेव्हा तू कोणाचं नाव घ्यायचं नाही घ्यायचं हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे. परंतु सर्वच त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार, सर्व डॉक्टर्स, त्यांचे वडील दत्तात्रय पाटील दिघे, त्यांच्या मातोश्री डॉक्टर सुनील, त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, अतिशय मोठ्या जिद्दीनं डॉक्टर सुनीलने आपला प्रवास या ठिकाणी पूर्ण केलाय. त्याचा अनुभव त्यांनी आपल्या सुरुवातीला भाषणात सांगितलं. बापूचा अतिशय साधे शेतकरी होते. म्हणजे त्यांना कुणा शिक्षणाचा संबंध नव्हता. तुमच्या आजोबांना तुम्ही नाव नसल्यापासून आम्ही ते जातो पहिल्यापासून. वीर भट्टीचं संकट फार जुनं झालेलं. राजकारणाचा मुद्दा नाही, परंतु ते कोर्ट केसेस झाल्या, काही गोष्टी घडल्या. आता ते सगळं काळाच्या पाठीला गेलं. पण आयुष्यभर त्यांनी मोठा संघर्ष केला, आपल्या प्रपंचासाठी केला, संघटनेकरता केला. आदरणीय खासदार साहेबांच्या बरोबर कांद्याला कांदा लावून या सगळ्या संघर्षामध्ये ते अग्रभागी राहायचे. बाकी त्यांचे कुटुंबीय मुलं सुद्धा तो पाठीमाग सगळे तर शेतकरी होते, काही कोणी शिकलं नाही. सगळ्यांनी शेतीच केली. परंतु मला सुनीलचं कौतुक आहे की त्यांनी त्यातून आता आपल्या स्वतःच्या जिद्दीनं त्यांनी जो आपल्या आजोबाचं उदाहरण दिलं आणि त्यांच्या आजोबाला झालेल्या आजारातून त्यांना जे एक प्रकारची त्यातून पुढे जाण्याची उमेद जागृत झाली की नाही आता मलाही आपल्याला हृदयविकार तज्ञ व्हायला पाहिजे. त्याचा डॉक्टर हेरमेटचा त्यांनी उल्लेख केला. शेवटी एक क्षेत्र असं आहे की दिवसेगणिक त्याच्यामध्ये इतकी प्रचंड सुधारणा होत असते, नवीन नवीन संशोधन होत असते. मी आता ऑपरेशन थिएटर पाहिलं त्यांचं, त्यातल्या सुद्धा अतिशय आधुनिक पद्धतीने मला वाटतं संगमनेरने आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची त्यातल्या वेगळं असते पाहिजे. इतकं आधुनिकीकरण जे आता या वैद्यकीय क्षेत्रामध्ये येतं त्याचं अनुकरण डॉक्टर दिघेने या ठिकाणी केलेलं आहे. आता तर मल्टी स्पेशालिटीचं युग आहे. आता इंडिव्हिज्युअल स्टँड अराउंड आता हॉस्पिटल चालत नाही. आता मल्टी स्पेशालिटीचंच आता युग आहे. 9-10 5-6 डॉक्टर प्रमुख एकत्र येत आहेत, स्पेशालिस्ट एकत्र येत आहेत आणि हॉस्पिटल चालवत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की आता आपल्या सरकारने जी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली किंवा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी आयुष्यमान भारताची आरोग्यविषयक योजना सुरू केली. आज मोठ्या प्रमाणामध्ये आज रुग्णांना आता ग्रामीण भागामध्ये उत्तम आरोग्याच्या सोयी उपलब्ध होत आहेत. आता पूर्वी माणूस आजारी पडला की नाशिकला जावं लागायचं किंवा मुंबईमध्ये उपचार करायचे किंवा पुण्यामध्ये उपचार घ्यायचे आणि तेवढे खर्चिक असायचे. त्यामध्ये सामान्य माणसाचं कंबरडं मोडून जायचं. मला आठवतं अनेक कुटुंबाने 5-10 लाख रुपये आपल्या स्वकीयांसाठी, आपल्या वडिलांच्या करता आजाराकरता, आईच्या आजाराकरता असेल, आपल्या भावाच्या आजाराकरता असेल, बहिणीच्या आजाराकरता असेल, इतका प्रचंड खर्च लोक करतात. तर शेवटी तो एक आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. आपल्या कुटुंबाच्या माणसासाठी लोक संघर्ष करत असतात. त्यातून 10-15 वर्षापूर्वी मी श्रीरामपूरला ज्यावेळी त्या डॉक्टर शिक्षण आणि सगळे डॉक्टर एकत्र आले तर हाच विचार मांडला होता की मल्टी स्पेशालिटी तुम्ही तयार करा. तरी त्या महात्मा फुले जन आरोग्य योजना काहीच होते. पण आज या मल्टी स्पेशालिटीमुळं आज सामान्य रुग्णांना आता संगमनेरमध्ये आता जो उपचार होणार आहे, ते अँजिओग्राफी होणार आहे, अँजिओप्लास्टी होणार आहे, कार्डियक विषयी ज्या सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहे. आज महिलांच्या मध्ये सगळ्यात मोठा परिणाम कॅन्सरचा आहे. विशेष करून शेतामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, सगळं औषध आहे,
कीटकनाशकं आहेत, रासायनिक खतं आहेत, त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर आता किती होत चाललेला आहे. आणि तेच खतं हेच आरोग्य, तेच रासायनिक वापरलेले खतं औषधाचं आपली जनावरं चारा खातात आणि तेच आपल्या दुधामध्ये येते. ह्या तुम्हाला अंदाज नाही त्याचा. आपल्या स्वतः फार घरचं दूध येते, पण घरचं दूध कोणत्या पद्धतीने येते आता याचा प्रत्येक विषयाचा अभ्यास व्हायला लागलेला आहे. भेसळीचा काही प्रश्न नाही आहे. आता हळू भेसळ काही व्हायला लागली म्हणतात. बरोबर, राहत्याला माझी पेढे तुला ठेवली होती, पेढे तुला ते रद्द करून डाळू तुला केली, त्याने पेढ्याचे प्रश्न तयार झाले. पण भेसळीमुळं आपल्या आपल्या आरोग्याशी आपण किती त्याच्यामध्ये किती नुकसान करतो. विशेष करून ही छोटी छोटी मुलं आहेत, त्यांचं काय भविष्य आहे. दुधामध्ये भेसळ करायची, पाहिजे थोडं एक प्रकारचं विष आपण पाचतो आपल्या मुलांना, याचं भान आपल्याला राहत नाही. आणि मग या सगळ्या आरोग्यविषयक ज्या मग बाबी तयार होतात, मग संघर्ष जीवाशी संघर्ष आहे. कोविडमध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं की माणसाच्या मरणाची जिवंत राहण्याची किती मोठी किंमत आहे. अनेक वैद्यकीय क्षेत्राच्या लोकांनी मोठ्या मोठ्या शहरामध्ये माहीत नाही आपल्याकडे काय स्थिती आहे, तर लोकांची लुबाडणूक झाली. एकच रॅमडिसिव्हिर इंजेक्शन 4 लोकांना द्यायचं, तर पेशंटचा नातेवाईक द्यायला परवानगी नव्हती. आपण आणून द्यायचो, मग आमच्या नातेवाईकाला द्या. आतमध्ये डॉक्टर काय करायचे, नर्स काय करायचे त्यांना माहिती. पण या सगळ्या कोविडमध्ये एकही डॉक्टर नर्स कुठे गेले नाही, कोणी माणसं गेली. पण मुद्दा मी सांगत होतो, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, परंतु औषधोपचार करताना या सगळ्या खर्चिक बाबीमध्ये वैद्यक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा आता त्यामध्ये या सगळ्या गोष्टी साकारण्याचा विचार केला पाहिजे. मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून त्या मी अजिबात म्हणणार नाही. शेवटी तुम्ही इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवामध्ये शिक्षण घेतलं, एवढा मोठा कष्टाचा प्रवास केलाय, तुमच्या शेवटी जीवनाच्या अपेक्षा तुम्ही आता पूर्ण करताना एवढं सुंदर हॉस्पिटल बांधलंय. तुम्ही घरी तिथे येणार प्रत्येक रुग्णाने हा विचार केला पाहिजे की हा कुटुंबाचा जो प्रवास झालेला आहे त्यांचा सुद्धा चार्ज जो आहे हा काही अनुलिखितपूर चालणार नाही. काही ठिकाणी आता फॅशन झालेली आहे डॉक्टरवर हल्ले करायचे. डॉक्टर काही परमेश्वर नाही की तिथं दुर्दैवाने एखादी घटना घडली की ती डॉक्टरची चूक नाही. काही ठिकाणी घडत असेल, नाकारत नाही, परंतु सगळ्या ठिकाणी डॉक्टरला जबाबदार धरून त्याच्यावर हल्ले करायचे, त्यांना वेटील धरायचं, हे सुद्धा बरोबर नाही. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना सगळ्यात मोठं आव्हान आहे. आता त्या संदर्भात आपण कायदा आणतोय, कायद्याने सगळ्या गोष्टी होत नाही. एक आपण सगळ्यांनी समाजाचा विचार करताना जो समाजाच्या करता तारणार होतो, रात्री आपण आला पेशंट घेऊन, तुम्ही वाचवतो कोण आपल्याला, हा डॉक्टर उभा राहतो तुमच्यासाठी. नाही चुकीचा बरोबर असेल, उभा राहतो, तुमचा पेशंटचा जीव वाचतो, तुमच्या घरच्या लोकांचा जीव वाचतो, तर त्याचा सुद्धा आपल्या मनामध्ये एक आदरयुक्त भावना ठेवलीच पाहिजे. शेवटी कोणत्याही क्षेत्रात प्रवास करताना, राजकीय क्षेत्र घ्या, सामाजिक क्षेत्र घ्या, औद्योगिक क्षेत्र घ्या किंवा वैद्यकीय क्षेत्र घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये समर्पणच लागतं. म्हणजे समर्पित भावनेने काम करणारी माणसं आहेत, त्याला मात्र समाजविषयी पण त्याच्या पाठीमागे उभा राहतो. आणि ती भूमिका मला वाटतं जो वारसा यांना डॉक्टर सुनील घेडेबापूंचा मिळाला, मला वाटतं तीच तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठी शिकवली. मला आता आनंद आहे की आज तुम्ही तुमच्या सौभाग्यवती यांनी मोठ्या हिमतीनं आपल्याला हे तुम्ही दवाखाना उभं केलंय. मला वाटतं दिघे कुटुंबातील संजय रावसाहेब दिघे यांचे चिरंजीव धनंजय मला वाटतं IPS झालेला आहे, तर सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. म्हणजे आता जोरव्याचा काही जोरवाचा मागण्या नाही त्याच्यामध्ये तुम्ही शिर्डीला जोडल्यापासून आणखी तुम्ही प्रगती गोष्ट आलेली आहे, माझा परिणाम नाही. सोडून देऊ 2 मिनिटं, पण आपल्याला मनापासून सगळ्यांना याबद्दल डॉक्टर सुनीलला आणि त्यांच्या सौभाग्यवतींना आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलेला. मी त्यांच्या या व्यवसायामध्ये अधिकाधिक चांगल्या प्रकारची रुग्णांची सेवा त्यांच्या हातून घडेल आणि त्यांचा नावलौकिक तर आहेच आहे. ज्या भावनेतून त्यांनी
हे संपूर्ण वैदिक क्षेत्राकडे वाटचाल करताना ती भावना जोपासलेली आहे. त्यातून त्यांचं समर्पण मला दिसतंय. निश्चितपणे संगमनेर तालुक्याला किंवा जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल त्याच्यामध्ये माझ्या मला शंका नाही आहे. त्यांच्या या नवीन दवाखान्याला नवीन त्यांच्या वाटचाली करता मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.